पुढची बातमी राजकारणानंतर आता महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत सुद्धा शरद पवार विरुद्ध अजित पवार सामना पाहायला मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय। कारण आता मला कबड्डीमध्ये पुन्हा लक्ष घालावं लागेल असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलंय। ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते। राज्य कबड्डी संघटनेमध्ये काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबलाय, ते संस्था आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप पवारांनी केलाय। दरम्यान सध्या राज्य कबड्डी संघटनेची सूत्र अजित पवार यांच्या हाती आहेत, त्यामुळे शरद पवारांचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलंय। मूळ कबड्डी आहे हा गेम जो आहे, हा जो खेळ आहे, त्याच्यातलं जे कसब आहे त्याच्यावर कुठतरी आक्रमण होतंय का काय असं त्या ठिकाणी दिसतं। म्हणून त्याच्यात लक्ष घालावं लागेल। ही संघटनेचा एक प्रश्न आहे। पवार साहेबांनी काल एक पुस्तक प्रकाशन होतं कबड्डी संदर्भात, त्यात पवार साहेब असं म्हणाले की काही जणांनी संघटना हाताशी बांधून अनेक गैरप्रकार केलेत, आता संघटना जी कबड्डीची संघटना ती माझ्या हातात घ्यायची वेळ आलेली आहे। साहेबांनी शरद पवार असं का त्यामध्ये जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे, मग ती तू कर किंवा आणखीन कोणी दुसऱ्यांनी करावी।